मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड ते दुखावले गेलेत। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील निकृष्ट दर्जाचे पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा असं आवाहन शिवव्याख्याते दुर्ग भ्रमंतिकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केलं। सरकारला आवाहन करतेवेळी डॉक्टर शिवरत्न शेटे यांना अश्रू अनावर झाले। सर, खरं तर महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। लोक संताप व्यक्त करतायत की अशा पद्धतीने दुर्घटना होऊच कशी काय शकते। आपण कशा पद्धतीने बघताय घटनेकडे आणि काय सांगाल सगळं? खरं तर पुतळ्याला विरोध नाहीये। पुतळे ही प्रेरणा देण्यासाठी निश्चितपणे आवश्यक असतात, पण ते उत्कृष्ट दर्जाचे पाहिजेत, क्वालिटेटिव्ह पाहिजेत। जेव्हा आम्ही पदभ्रमंतीसाठी जातो, एखादा बुरुज शाबूत असतो, 2-3 वर्षानंतर झाडाझुडपं वाढून बुरुज पडतो, कोसळतो, तेव्हा हृदयाला अशा यातना होतात। माझी नम्र विनंती आहे सरकारला, पुतळ्यांना विरोध नाही, पण निकृष्ट दर्जाचे पुतळे उभे करण्यापेक्षा महाराजांची चिरंतन स्मारकं जी आहेत, राजगड, रायगड, शिवनेरी सारखी महाराष्ट्रातली बहुतांश किल्ले ज्यांनी महाराजांना बघितलंय, मला वाटतं की त्या किल्ल्यांची डागडुजी आणि तो किल्ला पूर्ववत वैभव संपन्न उभा करता आला तर बघा ना। खरं तर लोकांना प्रेरणा देण्याचं काम आपण करता, मात्र डोळ्यात अश्रू आलेले आहेत, डोळे पाणावलेले आहेत। किती वेळ काय होतं की आम्ही जुळलेलो आहेत, आम्ही किल्ल्यावरती सहज कधी जात नाही। गडकोट ती माती आम्हाला संवाद साधायला लागते की पदस्पर्श झालाय, छत्रपतींचा या ठिकाणी पाऊल पडले आणि तो चिरा निखळला ना एखाद्या वेळेस, तर आम्हाला दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर हळहळ होतं, यातना होतात, कारण जीवापाड आम्ही या गोष्टीकडे बघत असतो। आम्ही सहज किल्ले कधी फिरत नाही। तिथं वाटतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे का? मला असं वाटतं की हे वैभव संपन्न जे राष्ट्र, हे किल्ले जपले पाहिजेत, याच्यापेक्षा माझं काही म्हणणं नाही। आणि सरकारला माझी नम्र विनंती आहे की किल्ले जपा। तर हे अश्रू दाखवले पाहिजेत, महाराष्ट्राला जे राज्यकर्ते त्यांनी अश्रू पाहिले पाहिजेत। शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत ते खरं तर महाराजांच्या इतिहासाला जागं ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं कार्य करतायत, तेच कार्य जर राज्यकर्त्यांनी केलं तर पुन्हा एकदा असे हात जोडून विनंती करण्याची वेळ कोणावरतीही येणार नाही। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।